नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MDC 111 या कोर्सच्या प्रॅक्टिकल एक्झामबद्दल काही गायडन्स देणार आहोत. तर हा जो कोर्स आहे थेरी प्लस प्रॅक्टिकल कोर्स आहे. याचंसुद्धा सेमिस्टर एंडचं प्रॅक्टिकल जे असेल तुमचं ते 20 मार्क्सचं होईल आणि 10 मार्क्सचं तुमचे मॅन्युअल किंवा अदर ॲक्टिव्हिटीज. तर 20 मार्क्सचं प्रॅक्टिकल म्हणायचं झालं तर यात काही क्वेश्चन्सच येतील आणि हा कोर्स असा आहे की यात स्पॉटिंग नसणारच, यात क्वेश्चन्सच येतील. काही स्पॉटिंग आले तर ते एखादं कॉलेज एक्सेप्शन असतं, त्यात स्पॉटिंग असू शकतं. तर यात क्वेश्चन्सच असतील तुम्हाला, थेरोटिकल क्वेश्चन्स, आणि तेच तुम्हाला सोडवावे लागतील प्रॅक्टिकल एक्झामसाठी. तर एक्झामचं पॅटर्न जर आपण बघायला गेलो तर आता तुम्ही यात 20 मार्क्सचं प्रॅक्टिकल असल्यामुळे तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह असतील 2 मार्क्सला किंवा काही कॉलेजमध्ये 4 मार्क्सला असू शकता, किंवा ऑब्जेक्टिव्हच्या जागी वायवासुद्धा असू शकते जे एक्सटर्नल घेतं. तर त्या वायवात तुम्हाला मोस्टली इंट्रो आणि एम विचारला जातो. आता फर्स्ट सेमला आहे तुम्ही म्हणजे मोस्टली तर तुम्हाला याच बेसिक गोष्टी विचारल्या जातात जर वायवा झाला तर. कोर्समध्ये जर क्वेश्चन्स बघायचे झाले तर त्यासाठी आपण पहिले आता मॅन्युअल बघू. या कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आता जर बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो या कोर्समध्ये तर जो 7 नंबरचा जे एक्सरसाइज आहे आणि 8 नंबरची एक्सरसाइज आहे ही आहे व्हिजिटची, म्हणजे फील्ड व्हिजिट किंवा व्हिजिट टू इंडस्ट्री. तर आता या व्हिजिटच्या एक्सरसाइजमधनं तर क्वेश्चन काही विचारले जात नाही. मग 16 नंबरची जी एक्सरसाइज आहे त्यातसुद्धा एक प्रेझेंटेशन आहे, तर यातनं सुद्धा काही क्वेश्चन्स विचारले जाणार नाही. तर ते बाकी अदर एक्सरसाइजेसमधनं विचारले जातील. तर आपण ते क्वेश्चन्स बघू विद्यार्थी मित्रांनो. आता हे क्वेश्चन्स तर कॉलेज टू कॉलेज चेंज होत असतात, पण आपण काही हे रेफरन्स क्वेश्चन्स दिलेले आहेत तुमच्यासाठी. आता हे रेफरन्स क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला हे फक्त रेफर करायचं की आयडिया लागेल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिकलला विचारले जाऊ शकतात. बाकी तुमचे कॉलेज तर तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड करेलच. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे रेफरन्स क्वेश्चन्स MDCसाठी आहे. त्यात पहिला क्वेश्चन जो आहे, डिफाईन फार्मिंग सिस्टीम, एनलिस्ट क्लासिफिकेशन ऑफ फार्मिंग सिस्टीम अँड एक्सप्लेन ऑन बेसिस ऑफ साईज ऑफ फार्म. तर हा एक पहिला क्वेश्चन आहे. त्यानंतर एनलिस्ट डिफरंट क्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया अँड एक्सप्लेन एनी 3 विथ एक्झाम्पल. तर याचा आन्सर तुम्हाला सेकंड एक्सरसाइजमध्ये मिळून जाईल तुमच्या प्रॅक्टिकल मॅन्युअलच्या. त्यानंतर थर्ड जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन प्रोडक्शन अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ क्रॉप बेस्ड लाईव्हलीहूड मॉडेल. तर याचं आन्सर जे आहे तुम्हाला प्रॅक्टिकल मॅन्युअलच्या थर्ड एक्सरसाइजमध्ये मिळून जाईल. मग त्यानंतर जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन कंपोनंट्स ऑफ फार्मिंग सिस्टीम इन डिटेल. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सेकंड एक्सरसाइजमध्ये मिळून जाईल. त्यात कंपोनंट्स ऑफ फार्मिंग सिस्टीमबद्दल विचारलेलं आहे. आता हे मी तुम्हाला जे सांगतो आहे की या एक्सरसाइजमध्ये आन्सर मिळून जाईल. तर ते एक्सरसाइज जे आहे मी इंडेक्सचं पेज ओपन केलेलं आहे, सिलेबस कॉपीचं, त्यातनं सांगत आहे. आता तुमच्या कॉलेजला तुमचं मॅन्युअल कसं लिहून दिलेलं आहे ते शिक्षकांनी ते मला काही माहिती नाही, कारण आता प्रत्येक कॉलेजच्या काही गोष्टी चेंज होत असतात. तर ते तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार आन्सर शोधायचा आहे, पेपर चॉईस. त्यानंतर 5वा जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन क्लासिफिकेशन ऑफ इंटिग्रेटेड फिश फार्मिंग. मग 6वा जो क्वेश्चन आहे त्यात आहे, राईट इन डिटेल ॲडव्हान्टेज ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. तर व्हॅल्यू ॲडिशनचा जो क्वेश्चन आहे, व्हॅल्यू ॲडिशनच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 5th एक्सरसाइजमध्ये मिळून जाईल. त्यानंतर 7th क्वेश्चन जो आहे, व्हॉट इज प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन, गिव्ह स्टेप्स इन प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन. तर प्रोजेक्ट फॉर्म्युलेशनचा जो क्वेश्चन आहे तो 11th एक्सरसाइजमधनं विचारलेला आहे. त्यानंतर गिव्ह ऑब्जेक्टिव्ज ऑफ सर्वे, एक्सप्लेन मेथड्स ऑफ डाटा कलेक्शन ऑफ फॉर सर्वे. तर हा जो क्वेश्चन आहे 8th नंबरचा क्वेश्चन, याचा आन्सर तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइजमध्ये मिळून जाईल. त्यात सर्वेजबद्दल माहिती आहे. मग एनलिस्ट व्हेरियस लाईफ स्टॉक बेस्ड मॉडेल्स अँड एक्सप्लेन एनीवन. त्यानंतर 10वा जो क्वेश्चन आहे, राईट ए शॉर्ट नोट ऑन एनी ॲग्री स्टार्टअप इन इंडिया. तर हा एक असा क्वेश्चन आहे ज्याचा आन्सर तुम्हाला मॅन्युअलमध्ये न मिळता तुम्हाला यात तुम्हाला आन्सर अदर सोर्सेसमधनं आन्सर घ्यावा लागेल आणि तिथून तुम्हाला ह्याचं आन्सर मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आता हे क्वेश्चन जे आहे हे फक्त रेफरन्ससाठी. आता तुमच्या कॉलेज तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारेल हे काही सांगता येत नाही. आणि या कोर्समध्ये आता जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचं सांगायचं झालं तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स करायचे आहे, जसं फार्मिंग सिस्टीम झालं, लाईव्हलीहूड झालं, या गोष्टींच्या. आणि काही जे फुल फॉर्म्स आहेत, जसं आता या कोर्समध्ये तुम्हाला थेरी पार्टला जे स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या स्कीम्सचे तुम्हाला फुल फॉर्म करून घ्यायचे. आता जरी हा कोर्स प्रॅक्टिकलचा आहे तरी ऑब्जेक्टिव्ह जे असतात, जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आले तर हे ऑब्जेक्टिव्ह एखाद्या शिक्षक थेरीच्याच पार्टमधून विचारतं. मोस्टली कॉलेजमध्ये तेच होतं, जरी प्रॅक्टिकलचा कोर्स असला तरी ते ऑब्जेक्टिव्ह जे असतात ते थेरीच्या पार्टमधून विचारतात. आणि जर तुमचं कॉलेज जर गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर ते हे प्रॅक्टिकल मॅन्युअलमधूनच एखादं क्वेश्चन विचारतील. तर हे